बटर कुकीज ज्या घरी बनवलेल्या त्याचा शॉर्ट्स तुम्हाला खूप आवडलेला, त्याची ही फुल रेसिपी. या बघा, या बटर कुकीज मी केलेल्या. त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झालेला. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी परत या दुसऱ्या केलेल्या आहेत. त्याही तुम्हाला दाखवतेय. नाहीतर तुम्ही म्हणाल, की पहिल्यांदा जे दाखवले शॉर्ट्समध्ये त्याचा शेप्स वेगळा होता. ते या मी दुसऱ्या दिवशी परत बनवलेल्या आहे. चला तर मग बघूया कशा बनवलेल्या आहेत आपण. बटर कुकीजमध्ये आपण 1 कप मैदा वापरलेला आहे. झटपट तयार होतात आणि खूप छान खुसखुशीत आणि अगदी बेकरी स्टाईल बनतात. याला तुम्ही हवे त्या आकारात बनवू शकता आहे. जास्त काही इन्ग्रीडियंट्स लागणार नाही आहेत. 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 1 टीस्पून इतका बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि हाफ म्हणजे 1/4 टीस्पून मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण मैदा गाळून घेतोय. ह्याच्यामुळे गाळल्यामुळे एक एअरी टेक्स्चर येतं बिस्किटमध्ये आणि जे काही असेल कचरा तर तो निघून जातोय. बरं, आता व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असलेच नवनवीन व्हिडिओज, नवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. बरं, आता इथे मी मैदा गाळून घेतलेला आहे आणि तो मी इथे बाजूला काढून घेतलेला आहे. आता आपण इथे बटर कुकीजसाठी लागणार आहे ते बटर. ते इथे आपण फ्रीजच्या बाहेर आधीच काढून ठेवलेलं, ते रूम टेम्परेचरवर आलेलं होतं. ते आपण इथे घेतलेलं आहे. हे बघा, पूर्णपणे मेल्ट नाही आहे आणि पूर्णपणे फ्रीज्ड देखील नाही आहे. मी इथे साधारण 45 ग्रॅम इतकं साखर घेतलेली आहे, पिठी साखर, आणि 90 ग्रॅम इतकं मी बटर घेतलेलं आहे. याला व्यवस्थित आपण इथे बीट करून घेणार आहोत. इथे तुम्ही इलेक्ट्रिक बीटर वापरलं तरी चालेल किंवा असं हँड विस्कर वापरलं तरी चालेल. मी इथे हँड विस्करनेच इथे छान व्यवस्थित याला बीट करून घेते. यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे आणि परत एकदा याला छानपैकी आपण बीट करून घेतो आहे. हे छान असं फ्लफी आणि फ्रोदी मिक्सचर व्हावं इथपर्यंत आपल्याला याला छान हलकं करायचं आहे. खूप याला फेटायचं आहे आणि याला छान व्यवस्थित असं क्रीमी टेक्स्चर यावं. आणि हे बघा, इथे अशी पीक तयार होते. त्या पद्धतीने आपल्याला याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण टाकणार आहोत जो मैदा आपण गाळून ठेवलेला ना तो. हे बघा, हा साधारण 120 ग्रॅम इतका मैदा आहे. 1 कप साधारण मेजरमेंट आहे त्याचं. हा आपण इथे व्यवस्थित छान मिक्स करून घेतो आहे कट अँड फोल्ड मेथडने. आणि यामध्येच आपण साधारण 1/4 कप इतकं दूध ॲड करणार आहोत. सुरुवातीला मी इथे 4 चमचे ॲड केलेले आहे. अशा थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं छान व्यवस्थित पाइपेबल कन्सिस्टन्सी असावी, म्हणजे आपण पाइपिंग बॅगमध्ये फिल करून याचे आपण बिस्किट्स तयार करणार आहोत, कुकीज तयार करणार आहोत. हे बघा, असं मी थोडं थोडं दूध टाकते, एकदम दूध टाकायचं नाही आहे. तेव्हा आपल्याला अंदाज येईल आणि एक साधारण ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. आता हे मिश्रण मी अर्धा करणार आहे. यातलं अर्ध मिश्रण मी व्हाईट बटर कुकीज करणार आहे आणि अर्ध्या मिश्रणाचे आपण चॉकलेट बटर कुकीज करणार आहोत. हे बघा, इथे मी हे मिश्रण पाइपिंग बॅगमध्ये भरून घेते आहे. एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण भरून घेतो आहे. अर्ध मिश्रण मी सांगितल्याप्रमाणे इथे भरतीये. हे बघा, आता या अर्ध्या मिश्रणाचं आपण पाइपिंग बॅगमध्ये फिल करून घेतलेलं आहे. आता दुसरी पाइपिंग बॅग घेतलेली आहे, त्याला मी एक स्टार नोझल लावलेला आहे आणि ही पाइपिंग बॅग आपण त्या नोझलवाल्या पाइपिंग बॅगमध्ये टाकून छानपैकी कुकीज तयार करून घेणार आहोत. बरं, आता इथे बऱ्याच वेळपासून हे करत असल्यामुळे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी गरमीमुळे वितळलं गेलेलं. तर मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आपण इथे दुसरं मिश्रण करून घेतो आहे. इथे मी टाकलेलं आहे कोको पावडर. साधारण 1 टेबलस्पून इतकं मी कोको पावडर टाकलेलं आहे आणि ते इथे छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे. सेम मिश्रणामध्ये यात अर्धाचा चमचा मी इथे दूध घातलेलं आहे, जेणेकरून कोको पावडरमुळे ते जे ड्रायनेस आलेलं ते आपल्याला व्यवस्थित कन्सिस्टन्सी त्याची मेंटेन करता यावी म्हणून. आता हे देखील मिश्रण मी पाइपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे, पण आत्ता नाही, नंतर. आधी आपण ते कुकीज जे ठेवलेले आहेत ते करायला घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मी हे कोको पावडर घातलेलं मिश्रण मिक्स करून ठेवतीये. याला व्यवस्थित आपल्याला कोको पावडर मिक्स करायचं आहे. आपण हे सुरुवातीला टाकू शकत होतो, पण मला 2 प्रकारचे करायचे असल्या कारणाने मी काही व्हॅनिला बटर कुकीज केलेले आहेत आणि काही कोको बटर कुकीज करणार आहोत. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. याला देखील मी एक 5 ते 10 मिनिटं जोपर्यंत मी त्या कुकीज करत होते तोपर्यंत याला बाजूला ठेवलेलं. आता हे बघा, अशा पद्धतीने मी इथे बेकिंग पेपर टाकलेला आहे.
आणि याच्यावरती आपण कुकीजचा हवा तो शेप देऊ शकतोय. जे नोझल तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या नोझलने तुम्ही देऊ शकताय किंवा फक्त पायपिंग बॅगमधनं साधेसे आकार देऊ शकताय. माझ्याजवळ नोझल अवेलेबल होतं, मग मी नोझलने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हवा तो शेप आपण या कुकीजला देऊ शकतोय. खूप छान, खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी हे बिस्किट्स होतात. बरं, हे तुम्हाला मोठ्या साईजमध्ये हवे असेल तर मोठ्या आकारात करू शकताय, छोट्या आकारात करायचे असेल तर छोट्या आकारात करू शकताय. मी इथे साधारण छोट्याच आकारात केलेले आहेत, तर भरपूर माझे हे बिस्किट्स तयार झालेले आहेत. हे बघा, हे सगळे कुकीज मी अशा पद्धतीने बटर पेपरवरती करते. कुठल्याही मोल्डमध्ये मी हे केलेलं नाही, मी डायरेक्ट याला बटर पेपरवरती करते आहे. आणि हे आपण चॉपिंग बोर्डवरती ठेवलेलं आहे बटर पेपर. हे बघा, कारण हे कुकीज आपल्याला शेप करून आणि फ्रीजमध्ये ठेवायचे साधारण एक 30 मिनिटं. 30 मिनिटं ते फ्रीजमध्ये सेट होतील आणि त्यानंतरून आपण त्याला बेक करायला घेणार आहोत. अशा पद्धतीने मी हे सगळे कुकीज करून घेतलेले आहेत. हे बघा, आता हे कुकीजचं बॅटर संपलेलं आहे आणि जे कोको पावडरवालं कुकीज बॅटर होतं ते आपण याच सेम पायपिंग बॅगमध्ये मिक्स करतोय. त्यामुळे थोडा 1-2 बिस्किटांचा कलर वेगळा होऊ शकतोय. हे बघा, यामध्ये मी हे कोको पावडरचं जे मिश्रण होतं ते देखील पायपिंग बॅगमध्ये काढून घेतलेलं आहे. आता मात्र मी हे केक टिनमध्ये ठेवते. काही कोको बिस्किट मी केक टिनमध्ये तयार करते आहे आणि मी तसंच केक टिन फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 30 मिनिटांनंतर हे बघा, हे केक टिन आपण काढलेलं आहे आणि आता याला आपण बेक करायला ठेवणार आहोत. 180 डिग्रीवरती मायक्रोवेव्हमध्ये मी हे बिस्किट्स केलेले आहेत. 180 डिग्रीवरती मी याला 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आणि त्यानंतर साधारण 15 ते 18 मिनिटांमध्ये हे बिस्किट सगळे तयार होत आहेत. अशा पद्धतीने मी हे सगळे कुकीज करून घेतलेत. याला तुम्ही कढाईत, पातेल्यात, कुकरमध्ये कशाही पद्धतीने बेक करू शकताय. मागच्या वेळेला मी कढाईमध्ये दाखवलेले, या वेळेला मी ओव्हनमध्ये केलेले. खूप छान, खूप टेस्टी, खूप क्रीमी आणि टेक्स्चर आलेलं आहे त्याला बघा. इतके छान क्रंची झालेले आहेत. हातात घेतला तर त्याचा चुरा देखील होतोय. म्हणजे किती छान झालेले असतील याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मग अशाच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. तेव्हा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका.